काल बनवलेल्या जिन्याला आज आपल्याला बंद करावं लागलं, ते पण बिंद घालून. चला सांगतो पुढं काय विषय झाला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विवेक आणि मी आलो होतो सकाळी कारागिरांसाठी चहा घेऊन मम्मीसोबत. आलो तर बघतो काय थोड्याशा बल्ल्या इथून निघाल्या होत्या, थोडा रस्ता मोकळा झाला होता. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल, इथं खूप साऱ्या बल्ल्या लावल्या होत्या आणि वरती जायला थोडं अवघड होत होतं. पण आता सगळ्या जवळपास बल्ल्या निघून गेल्या आहे. आणि इकडे बघतो काय पप्पांनी एक आडवी भिंत घेतली होती, ती बी काल बनवल्या जिन्यासमोर आणि समोर आपण इथं चौकट पण लावून घेतली होती, तुम्ही जसं बघू शकता. आणि मागची जी वॉल होती ती पण कंप्लीट झाली होती. आणि इकडे एक लेफ्ट साईडची वॉल आहे ती बाकी आहे, ती पण संध्याकाळपर्यंत होऊन जाईल मला असं वाटतं. आणि बघा या असा लुक येत होता बाई वरच्या टावरचा, असं वाटत होतं एक छोटीशी रूम आहे. पण इथं आम्ही झालो बाई कन्फ्यूज आहे, कळतच नव्हती ही भिंत कशासाठी. तर पप्पाने एक्सप्लेन केलं की हे आपल्याला ॲक्सेसिबल आत्ता नाही होणार, जेव्हा आपला थर्ड फ्लोअर बनेल ना तेव्हा त्या स्टेअर्स आपल्याला ॲक्सेसिबल होणार आहे. आणि म्हणून आपल्याला आडवी भिंत घालून ते आपल्याला सध्या बंद करावं लागणार आहे. आणि इकडून संध्याकाळच्या टायमाला पप्पांनी हे पत्र पण घेऊन आले होते बाई, जे आपल्याला त्या टावरच्या वरती लावायचे. आणि हे सपोर्टिव्ह अँगल पण आणले होते, त्याच्यावर आपले पत्र राहणार. या गोष्टीबाबत बरं का खूप सारे जण विचारत होते इथं नेमकं आहे काय. तर मागच्या वेळेस जसं तुम्ही बघितलं असेल, मी आधीच सांगितलेलं इथं आपला अंडरग्राऊंड हौद आहे. आणि तुम्ही लोक विचारत होते ना ड्रेनेज लाईनचं काम झालं का नाही. हे बघा ड्रेनेज लाईनचं काम तर झालं आहे ना, आपला चंबर पण बनलाय. पण घरापुढचा चंबर जो घरासमोर येणार होता तो गेला भाई डायरेक्ट 1.5 किलोमीटर पुढं. 1.5 किलोमीटर तर नाही, पण 500 मीटर तरी जर थोडासा पुढे गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला नाही इथून तर आपल्या घरापर्यंत इतका लंबा पाईप टाकावा लागणार आहे. पण काय करणार, तिथं खडक लागलं होतं. आता उद्या दाखवतो तुम्हाला आपलं टोटल टावर बनल्यावर पत्रा इथं टाकल्यावर कसं दिसणार आहे. त्यासाठी ना लाईक करून घ्या आणि फॉलो बी करून टाका, म्हणजे तुम्हाला कसं नवीन व्हिडिओ लगेच येईल. चला बाय.